नमस्कार. मी सुजित, शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर. आज मार्केटमध्ये आपण बघितलं, मार्केट बरंचसं कोसळलं. कोसळल्यामागे स्पेसिफिक वॉरची न्यूज आहे. त्याचसोबत क्रूड ऑइलचं जे आपण डिस्कस केलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये. त्यानुसार क्रूड ऑइल हे सकाळी-सकाळी एकदमच जवळपास 25% पर्यंत वाढलं होतं. जवळपास 121 ते 20 पर्यंत गेलं. त्यावेळेस मार्केट पॅनिकमध्ये आलं. ही सेलिंग जी आहे ती पॅनिक सेलिंग आहे आणि त्यासोबत अजूनही 1-2 कारण आहेत. या वेळेमध्ये खास करून गोल्ड हे वाढले नाही, हे एक महत्त्वाचं कारण आहे. त्याचे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करू, की गोल्ड का नाही वाढले. आज जर आपण चेक केलं तर सेन्सेक्स हा जवळपास 2000 पर्यंत पडलेला होता. एकदम असं वाटलं नव्हतं की 2000 पर्यंत जाईल. परंतु थोडंसं मार्केटमध्ये एक न्यूज झाली होती. त्या कारणास्तव सेन्सेक्स 200 पॉइंट आणि निफ्टी तर जवळपास 500 पॉइंटपर्यंत खाली आलेली होती. आत्ता मार्केट बंद होऊन थोडे रिकव्हर झालेले आहे. तरीसुद्धा क्लोजिंग 400-450 पॉइंटवरती आलेली आहे. च्या फॉर्ममध्ये कोणीच वाचलं नाही जवळपास. सर्वांचं पोर्टफोलिओ जवळपास त्यांचा पोर्टफोलिओची वाट लागलेली आहे. असं एवढं काय झालं, की एवढं मार्केट खाली आलेलं आहे किंवा पडलेलं आहे? यासाठी एक युद्धाची न्यूज आलेली आहे. त्यामुळेच हे एवढं खाली आलेलं आहे. या युद्धामध्ये असा प्रकार झालेला आहे, की क्रूड ऑइल वाढले. रात्री एक किस्सा झालेला आहे. इस्रायलनी इराणवरती हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये इस्रायलनी इराणचे जे अ, ऑइलचे साठे असतात, ते साठे पूर्णपणे उडवलेले आणि त्यावेळेस जवळपास रात्रचा दिवस झाला आणि आता दिवसाची रात्र झालेली आहे. सांगायचा अर्थ असा आहे, की रात्री जो स्फोट केला होता, तो एवढा विषारी होता, की एवढा घाणेरडा होता. त्यामध्ये पूर्ण ती जी जागा होती, उजळून निघली जसं काही ते दिवस झाला होता. सकाळी-सकाळी सूर्य निघाला होता असं. आणि आता दिवसाला तिथे पूर्ण असे काळा धुवा झालेला आहे. आपण न्यूजला वगैरे किंवा मॅपला वगैरे बघू शकताल. त्या ठिकाणी जो युद्ध झालं सॉरी स्फोट झाला, त्या ठिकाणी खूप असे काळे-काळे ढग आलेले, जहरीले. त्याच न्यूजमुळे हे मार्केट सकाळी-सकाळी पडले आणि ते जे ऑइल साठे होते, त्याच्यावरती बॉम्ब पडल्यामुळे ऑइलचे प्राइसेस वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आणि पहिली गोष्ट, की ते स्टेट ऑफ हॉर्मोझ ऑलरेडी ब्लॉक आहे. जेवढं ऑइल बाहेर आहे, तेच ऑइल सध्या अवेलेबल आहे. नवीन ऑइल येत नाहीये. हे मार्केटला माहीत आहे. पण तरी गव्हर्नमेंट म्हणते, की आम्ही जवळपास 1 महिन्याचा साठा आहे ठेवलेला. परंतु तो साठा 1 महिना पुरेल. त्यानंतर काय होणार? त्यानंतर तर परत घ्यावंच लागणार ना. नवीन प्रोडक्शन नाहीये. जेवढं आहे तेवढंच घ्यावं लागेल. म्हणून या कारणास्तव कळी क्रूड ऑइल जे भयंकर वाढले जवळपास 25% ने. आता थोडे-थोडे खाली आलेले आहे जवळपास 10-12% पडण्याचं मेन कारण तेच आहे, की युद्ध झालेलं आहे. त्यामुळेच मार्केट पडलेलं आहे आणि हे पूर्ण पॅनिक सेलिंग आलेली होती. बंद होतं आणि थोडे-थोडे रिकव्हर झालेले आहे. आता आपण पहिले डिस्कस केलं होतं, युद्ध होईल तर गोल्ड वाढणार आहे. परंतु हे उलटंच सिनेरिओ दिसतोय. युद्ध होत आहे, परंतु गोल्ड वाढत नाही. याच्यामध्ये एक लॉजिक झालेलं आहे. दुबई जे आहे, दुबईमधनं बरचसं गोल्ड हे बाहेर बऱ्याच ठिकाणी जाते आणि दुबईमध्ये गोल्डचा साठा खूप वाढलेला आहे. त्या ठिकाणं गोल्ड बाहेर सोर्स केला जात नाहीये, विकलाही जात नाहीये. कारण सर्वच फ्लाइट्स वगैरे जे आहेत ते बंद आहेत. तिथे खरीददार नाही आहेत. त्यांच्याकडे स्टॉक झालेला आहे. तो स्टॉक खाली करायसाठी त्यांनी ऑलरेडी डिस्काउंटवरती सोनं विकणं लावलं तिथे. कारण ते जास्त दिवस होल्ड करू शकत नाही. या कारणास्तव सोन्याचे प्राईस जे आहेत, ते कमी आहेत. वाढत नाहीये. दुबईला सुद्धा वारचा झटका आहे. त्यामुळेच तर तिथे स्टक झालेले आहे पूर्ण. तिथे सुद्धा हे बॉम्ब वगैरे पडलेले होते. तेव्हापासून हा प्रकार झालेला आहे. जर हे सुरळीत असतं, तर गोल्ड बाहेर एक्सपोर्ट झाला असतं तर नक्कीच वाढलं असतं. आणि न्यूज एक आता चांगली झालेली होती. इराणनी स्टेटमेंट दिलं होतं, की चायना, रशिया, इंडिया यांचे शिप जाऊ शकतात त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. परंतु परत आता हा प्रकार झाल्यानंतर परत एक भीती निर्माण झाली, की आता तिथनं शिप येणार नाहीत. ह्या कारणासुद्धा पण मार्केट तुटलेले आहे आज. कारण तिथं युद्ध कधी होईल हे सांगता याची अनसर्टनिटी खूप झालेली आहे. शिवाय इराणनी आता त्याच्या आजूबाजूचे देश आहेत, त्या सर्वांना अलर्ट केलं आहे. आता काहीतरी मोठं होऊ शकते. जशी ही न्यूज बाहेर आली, तसेच आपण बघतो कशी सेलिंग आलेली आहे, कसं मार्केट क्रॅश झालेलं आहे. मे बी या सॅटर्डे संडेला परत क्लासेस वाढू शकतात आणि जर याच्यामध्ये परत काही ना काही युद्ध झालं, तर परत मार्केट घसरण्याचे खूप चान्सेस आहेत. यामध्ये आपण एकच करू शकतो, आपला पोर्टफोलिओ सांभाळून ठेवायचा, रिबॅलन्सिंग करायचं. हे कंपनीच्या बाहेरचे प्रॉब्लेम आहेत, कंपनीमधले प्रॉब्लेम नाहीत. हे जाणारच आहेत.
आणि आत्ता जे पळत आहेत त्यांच्या मागे न जाता जे पडत आहेत त्यांच्या मागे जाणे हे योग्य राहील. कारण जर तुमचे पैसे संपले तर परत रिॲव्हरेजिंग करता येणार नाही. आपापले पैसे सेव्हिंग करा, परत इन्व्हेस्टमेंट करा. नवीन न करता जुनी जर असेल, लॉसमध्ये असेल तर त्याला ॲव्हरेजिंग करणं खूप अतिशय उत्तम ठरेल. इराणने जे ते घोषितच केलेलं आहे, आम्ही आता युद्ध करणारच आहोत आणि त्यांचे शेजारी जे काही राष्ट्र आहेत, त्या ठिकाणी यूएसचे बेस आहेत. ह्या बेसवरतीच ते युद्ध करणार आहे. म्हणजे बॉम्ब वगैरे टाकतील किंवा त्यांना ते खत्म करतील. हे त्यांचं टार्गेट असणार आहे आणि यासाठी त्यांनी ऑलरेडी माफीसुद्धा मागितलेली होती. परंतु आता ते म्हणतात आमच्याकडे पण ऑप्शन नाही. जर आमच्यावर हल्ला करणार आहेत, तर आम्ही यांच्या बेसवरती नक्कीच हल्ला करणार. हे तुमच्यावर आम्ही हमला करत नाही, त्यांच्या शेजारील देशांवरती. पण यूएसचे बेस आहेत, तर आम्ही हमला करणार. या कारणास्तव मार्केट आता परत पडू शकते आणि हे जेव्हा थांबेल, तेव्हाच रिकव्हर होण्याचे चान्सेस आहेत. इराणवरती जो हल्ला केला ना रात्री, तो खूपच भयंकर होता. जवळपास 30 त्यांचे ऑइल डिपो यांनी उडवलेले आहेत. त्याच्यामध्ये रात्रीचा दिवस, दिवसचा रात्र झाला. त्या ठिकाणी अक्षरशः रात्री अ, सूर्य निघाल्यानंतर जसा उजेड असतो, तसा उजेड पडला होता. तुम्ही फोटो बघता त्याचे आणि आज दिवसा तिथे ढग आलेले आहेत काळे-काळे. तशी रात्र झाली असते तसे. तर हे इराणने सांगितलेलं आहे, आम्ही याच्यावरती शांत राहणार नाही. नक्कीच ॲक्शन घेणार. तर ते ॲक्शन घेणारच आहेत. त्यामुळे आपण आपली होल्डिंग जपून ठेवणे, रिबॅलन्सिंग करता येईल असे पैसे जमा ठेवणे, हे महत्त्वाचं आहे. मार्केट पडू शकते आणि पडल्यानंतर ते रिकव्हर तर होणारच आहे. थोडा वेळ लागू शकते. 4-5 महिने तरी जाऊ शकतात त्या गोष्टीमध्ये रिकव्हर करण्यासाठी. तोपर्यंत होल्डिंग करता येईल असं नियोजन करा आणि आपली इन्व्हेस्टमेंट चालू ठेवा. त्यामध्ये परत यूएसने ऑर्डर दिलेले आहेत. सौदी अरेबियामध्ये ज्यांचे जेवढे गव्हर्नर्स आहेत किंवा त्यांचे जे लोकं आहेत, मेन पोझिशन्स वगैरे, ते सर्वांनी सौदी अरेबिया सोडून द्यावा. म्हणजे तिथे सुद्धा अटॅक होण्याची दाट शक्यता आहे. हे आपल्याला दिसून येते. म्हणजे अटॅक हे चालू राहणार आहेत काही दिवस. जोपर्यंत हे चालणार आहे, तोपर्यंत आपलं मार्केट पडणारच आहे. पडत आहे, याची अपॉर्च्युनिटी आपण घेणं गरजेची आहे. यूएईने सुद्धा हाय अलर्ट जाहीर केलेलं आहे. अबुधाबी, दुबई इथे कधीही अटॅक होऊ शकतात. हाय अलर्टवरती राहा, असा मेसेज त्यांनी क्लिअरली दिलेला आहे. त्यामुळे स्पष्ट दिसतंय की युद्ध हे होऊ शकते. युद्ध म्हणजे अजून त्याच्यामध्ये भर पडू शकते. युद्ध तर ऑलरेडी चालू आहे. ही अजून त्याच्यामध्ये भर पडत आहे. इराणमधली एक IRGC म्हणून संस्था आहे. ती स्टेट ऑफ हॉर्मसवरती वॉच करते, म्हणजे त्या ठिकाणी निगराणी ठेवते. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, तुम्ही आमच्या ऑइल टँकरच्या ठिकाणावरती हमला केलेला आहे, तर आम्ही शांत बसणार नाहीये. आम्ही सुद्धा हमला करू. म्हणजे हे लक्षणं वाढण्याची कमी होत नाही. सो बी केअरफुल. शिवाय त्यांनी सांगितलं की ऑइल जे आहे, ते $200 पेक्षा जास्त जाणार आहे. त्याच्यामुळं आता ऑइल खूपच ओढू शकते, याची दाट शक्यता आहे. ह्या स्टेटमेंटमुळेच ना जगामधली इकॉनॉमीज ढासळण्याची खूप दाट शक्यता निर्माण झालेली आहे. आपल्यासाठी स्टेट ऑफ हॉर्मस ओपन असूनही फायद्याची नाही आहे. अमेरिकेने जरी सांगितलं की त्या ठिकाणी आपण इन्शुरन्स देऊ, ज्या शिप वगैरे जातील ते. परंतु या परिस्थितीमधून शिप कोणी आणायला तयारच नाही आहे. शिप येत नाही आहे. जोपर्यंत तिथला मॅटर सॉल्व्ह होणार नाही, तोपर्यंत आपलं मार्केट स्थिर होणारच नाही. ते गडबडतच राहणार. तरी आपण न गडबडता व्यवस्थितपणे इन्व्हेस्टमेंट चालू ठेवणे गरजेचं आहे. व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.